हॅलो. तर माझा बऱ्याच दिवसातून आता व्हिडिओ येत आहे. मला व्हिडिओ बनवायचा होता कारण मी शिवताना काहीच शूट केलं नाही शिवताना, कारण माझ्याकडे स्टँड नाही आहे शिवतानाचा. पण मी काही ब्लाऊज शिवलेत नवरीचे, तर तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते, तुम्हाला दाखवायचे होते कसे शिवलेत, काय शिवलेत. तर तुम्हाला जर आवडले तर मला कमेंट करून सांगा. म्हणजे मी एक जे ब्लाऊज आहेत शिवलेले, तर ते मी कसं शिवले तर ते मी दाखवते तुमच्यासोबत शेअर करेन. ते सध्या फक्त मी ब्लाऊजचे गळे बनवलेले दाखवणार आहे. थोडेफार फॅन्सी पण आहेत, थोडेफार साधे पण आहेत. पण दोन जे ब्लाऊज होते ते खरंच खूप छान होते. पण नेमकं त्याचाच व्हिडिओ करायचा राहिला माझ्याकडून. एक होतं बोटनेक ब्लाऊज होता आणि एक जो होता तो त्याचा जो गळा आहे बॅक साईडचा तो झालरचा बनवला होता. म्हणजेच आता छोटीशी झालर निघाली 1 इंचाची, ती झालर पूर्ण बनवायची आणि मधून लेस लावायची, तशा प्रकारचं बनवला होता. पण नेमकं त्याचाच व्हिडिओ राहिला बनवायचा, कारण मी म्हणजे जिचे ब्लाऊज होते तिला फोन पण केला होता की मला त्या ब्लाऊजची व्हिडिओ पाठव दोन बनवून म्हणून. पण तिला पण नाही झालं वाटतं, कारण तिचं 5 तारखेचं लग्न आहे, त्यामुळे तिला नाही झालं व्हिडिओ पाठवणं. त्यामुळे जाऊ दे, आता जेवढे माझ्यापाशी आहेत तर म्हणलं तेवढेच शेअर करू तुमच्यासोबत. कारण ह्यावेळेस नवरीचे ब्लाऊज आले होते माझ्याकडे शिवायला. तर एका ब्लाऊजला मी 300, 350, 300, 350 अशा हिशोबाने शिलाई घेतली. आणि जे साधे होते तर त्याला 200, 250, 200, 250 अशी शिलाई घेतली. तर सगळे मिळून ती शिलाई 3,500 रुपयेच झाली होती. मला पण वाटलं नव्हतं की एवढी शिलाई होईल म्हणून, पण झाली होती यावेळेस. तर त्याने आताच पैसे देऊन गेले मला ब्लाऊज पण गेले त्यांचे आणि पैसे पण दिले लगेच त्यांनी. नाहीतर एखादं गिऱ्हाईक कसं असतं माहिती का, ब्लाऊज घेऊन जातात, निम्मे द्यायचं आणि निम्मे मागे ठेवायचं असं करतात. पण ह्यांनी तसं नाही केलं, सगळे पैसे क्लिअर दिले. त्यामुळे तर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करू. तसे तर ह्या चॅनलवर मी जास्त इंटरेस्ट घेत नाही आणि व्हिडिओ पण नाही टाकत, कारण दुसरं एक चॅनल आहे तर त्याच्यावर व्ह्यूज तर काहीच येत नाहीत. व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत पण व्ह्यूज येत नाहीत. त्यामुळे मला इकडे पण व्हिडिओ बनवायला मूड येत नाही, थोडासुद्धा मूड येत नाही. पण म्हणलं चला जाऊ द्या, गळे आपले एवढे छान झालेत म्हणलं तुमच्यासोबत तेवढे तरी शेअर करू. एवढेच तुम्हाला पण बघून आवडले नाही आवडले ते तरी मला सांगचाल तुम्ही. त्यामुळे तर चला मग एक गळे तुम्हाला दाखवते. 2 गळे खरंच खूप छान होते, मला पण खूप आवडले होते. पण तो व्हिडिओ काही मला आला नाही, त्याबद्दल मनापासून माफी मागते तुमची. कारण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि ते नाही जमलं शेअर करायला. त्यामुळे तर जाऊ द्या, चला जेवढे आहेत तेवढे तर मी तुमच्यासोबत शेअर करेल. मला नक्की सांगा तुम्ही कसे वाटले, तर म्हणजे मला शिवून मला दाखवता येईल. तोपर्यंत आता फक्त शिवलेलं दाखवणार आहे. तर चला मग. तर हे बघा मी शिवलेले ब्लाऊजचे गळे. हा जो गळा आहे तो बोटनेकचा आहे आणि पाठीमागे मी पॅच बसवला आहे, फुलाचा बनवलेला आहे. आणि मी पाठीमागे जो गोल आकार दिसतोय तर तिथे ना साडीच्या कपड्याचंच त्रिकोण बनवून लावायचं होतं. पण हा जो कपडा होता तो खूप गिळगिळ होता, म्हणजेच असं त्याचे जे त्रिकोण बनवलेले होते तर ते व्यवस्थित असे बसले नसते. त्यामुळे मी त्या ठिकाणी त्रिकोण साईजची लेस बसवलेली आहे, म्हणजेच समोसा लेस बसवलेली आहे तिथे. तर बघा तुम्हाला हा गळा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकायचे थोडी हायगाई करते मी, नवीनच चॅनल ओपन केले. आताच मी किती मला वाटते 5-50 तरी व्हिडिओ टाकले असतील, तर त्याच्यावर आता हा व्हिडिओ मोठा बनवते मी. तर हा बघा दुसरा ब्लाऊज आहे. हे सगळे लगीन घरचेच ब्लाऊज आहेत. तर इथे बघा मी म्हणजे चंद्रकोर अशा बाह्या बनवल्यात. त्याला आपल्या जे डिझाईनच्या गुंड्या आहेत तर ते लावायचे राहिलेत अजून. याचा मटका गळा काढलेला आहे आणि पाठीमागे साडीचा जे म्हणजे नक्की असते तर ती थोडीशी उरली होती. त्यामुळे मग पाठीमागं थोडीशी म्हणलं चला वाया घालण्यापेक्षा काहीतरी डिझाईन बनवू. त्यामुळे पाठीमागे मी ते पॅच सारखं लावलेलं आहे. तर हा दुसरा ब्लाऊज आहे. तर आता बघू तिसरा ब्लाऊज कसा आहे. तर हा जो ब्लाऊज आहे तो हळदीचा ब्लाऊज आहे नवरीचा. तर याच्या जे बाह्या आहेत ना ते चंद्रा बाह्या बनवायच्या होत्या. तर इथं बघा चंद्रा बाह्या बनवलेल्या आहेत. तर इतकं छान दिसायला ना अंगात घातल्याच्यानंतर. तर तिने ना घालून बघितली होती, इथं घालूनच मग नंतर घेऊन गेली सगळे. नंतर मग प्रॉब्लेम नको लग्नामध्ये घाई गडबडीमध्ये इथंच डिल्लं झालं त्याचंच डिल्लं असं व्हायला नको. त्यासाठी मी तिला सांगितलं होतं की ते घालूनच जा म्हणून. इतकं छान दिसत होतं ना हे ब्लाऊज, खरंच खूप छान दिसत होतं. तर ह्याचा पण मटका गळा काढला आहे आणि समोस्याची जी लेस होती तर ती मी डबल लेस टाकलेली आहे. तर हा आहे आता चौथा ब्लाऊज. तर हा जो ब्लाऊज आहे
तो याचा पानगळा काढलेला आहे आणि साडीच्या कपड्याचा मी म्हणजे थोडीसा मोठ्या साईजचा बंद बनवला आणि पाठीमागून पूर्ण बंद लावला आणि त्याच्याकडे जे समोसा लेस होते तर ती लेस बसवली. मध्य भागामध्ये 2 इंचाची पट्टी शिवून घेतली आणि ती अशी आडवी लावली बोटनेकसारखी. तर हा आहे आता 5वा गळा. तर हे जे ब्लाऊज आहे ते नवरीच्या मावशीचं ब्लाऊज आहे. तर ह्याचा गळा साधा सिंपलच आहे, पण तुम्हाला पण आयडिया यावी शिवताना त्यासाठी. तर हा नवरीच्या आईचा ब्लाऊज आहेत 2, तर त्यांना जास्त असं फॅन्सी ब्लाऊज नको होते, त्यामुळे एक गोल गळा केला, त्याला लेस टाकली साधं सिंपल असं. आणि हे जे आहे त्याचा पानगळा काढला आणि तशाच टाईपची लेस टाकली होती. शेवटचा ब्लाऊज. तर चला आजचे ब्लाऊज कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.